गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. शुभेच्छा या सकाळच्या प्रहरी. सकाळची झोप म्हणजे अगदी साखर झोप आपण म्हणतो. आणि त्या साखर झोपेतून आपण देवाची, जे काही थोडके लोक आपण आहोत, ऑनलाईन किती आहेत बरं, मला वाटतं 15-20 असतील. अ, ती झोप सोडून आपण देवाच्या वचनावरती विचार करण्यासाठी जमलेलो आहोत. आणि जेवढे लोक ऑनलाईन आहेत, त्या सर्व निश्चितच स्वर्गातून परमेश्वर आपल्याकडे बघत आहे आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे. मी प्रथमतः सुजय से आभारी आहे. त्याने मला कॉन्टॅक्ट केलं मागच्या 3 आठवड्यापूर्वी. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि विनंती केली की मॅडम तुम्ही घ्या. थँक्यू सो मच सुजय फॉर युअर इन्व्हिटेशन. थँक्यू सो मच साऊथ महाराष्ट्र सेक्शन. आणि ही जे तत्व आहेत, त्या तत्वातून आज 6व्या तत्वावरती, ज्याचं टायटल उत्पत्ती कार्य आहे, अ, याच्यावर आपण आज विचारविनिमय करणार आहोत. हा पूर्ण आठवडा, पूर्ण 6 दिवस आपण त्याच्यावरती विचार करणार आहोत. शक्यतो जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा आपण मुख्यत्वे करून उत्पत्ती किंवा स्तोत्रसंहिता किंवा नवा करार याच्यावरती आपला भर असतो. आपण तो उघडतो आणि त्याच्यामधून एखादा अध्याय किंवा अर्धा अध्याय वाचतो, जे आपल्या प्रत्येक दिवसाला आपल्याला त्या वचनामधून आपल्याला जी शक्ती मिळते त्याच्यावर आपला भर असतो. पण आपण उत्पत्ती कार्यां जुन्या करारामध्ये वाचायला टाळतो. आणि हे माझा स्वतःचा हे अनुभव आहे. आणि लग्न कार्य असो किंवा कोणताही प्रोग्राम असो, शक्यतो आपण नव्या करारावरती भर देतो. पण उत्पत्ती कार्य जे अ, एक आपलं ख्रिस्ती धर्माचं सार आहे, तेच मुख्य करून आपण विसरून जातो. आणि मला आनंद वाटतो की याच्यावरती आपण ह्या तत्वे जे विचार करत आहोत त्याच्यामध्ये उत्पत्ती कार्याबद्दल आज अभ्यास करणार आहोत. जर आपण सृष्टीमध्ये प्रेक्षणीय स्थळ पाहायला जातो, विशेषतः नैसर्गिक स्थळ पाहायला जातो, तेव्हा फुलं कि फुलांच्या बागा किंवा झाड हे सर्व बघून नकळत आपण बोलून जातो, हे किती छान आहे, किती सुंदर आहे. किंवा आपण आपल्या शरीराची रचना जर पाहिली तर तरी तर आपल्याला इतकं आश्चर्य वाटतं की अरे, आपले हे सगळं सगळं शरीर, त्याची रचना हे किती सुंदर आहे आणि किती अद्भुत आहे. आणि त्याच वेळेस दुसरा एक प्रश्न आपल्या डोक्यात येतो की अरे, याचं उत्पन्न करता कोण आहे? हे एवढं सगळं इतकं सुंदर, याची उत्पत्ती कुणी केली? आणि आपण खरंच एक भाग्यवान आहोत की आपलं बायबल उत्पत्ती बद्दल, ते शेवटच्या काळाबद्दल सांगतं, आपल्याला सूचना देतं, आपल्याला अलर्ट करतं. आणि खरंच आपण भाग्यवान आहोत. मला नाही वाटत इतर कोणत्या धर्मामध्ये हे एवढं सगळं अ, अ, दिलेलं आहे. तर या सृष्टीचं उत्पन्न करता देव आहे, हे आपण ख्रिस्ती किंवा जेव्हा आपण बाप्तिस्मा घेण्यापूर्वी जेव्हा बायबलची स्टडी करतो, पवित्र शास्त्राचा अभ्यास दिला जातो, पाळक साहेब आपल्याला अभ्यास देतात आणि मग आपण बाप्तिस्मा घेतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की ह्या पृथ्वीचा निर्माण करता हा देव आहे. आणि त्याने ही सर्व सृष्टी किती दिवसात निर्माण केली? 6 दिवसात निर्माण केली. आकाश, पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व काही परमेश्वराने निर्माण केलं. आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. आणि अशा प्रकारे उत्पत्तीचं कार्य. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्याने विश्रांती घेतली तो दिवस या उत्पत्तीचं स्मारक म्हणून तो दिवस काय केला? आशीर्वादित केला. हे खूप महत्वाचं आहे माझ्या प्रियानो.
हे खूप महत्वाचं आहे. तो 7वा दिवस ज्याला आपण शब्बात म्हणतो, तो देवाने काय केलेला आहे? आशीर्वादित केलेला आहे. आणि त्याचबरोबर अजून एक खूप महत्वाची गोष्ट केली, की हे जे सर्व निर्माण केलं त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी म्हणून त्यानं कोणाची उत्पत्ती केली? आदामाची उत्पत्ती केली. आणि आदामाची उत्पत्ती कशापासून केली? मातीचा पुतळा बनवून त्याच्यामध्ये नाकामध्ये आपला स्वतःचा श्वास फुंकला. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. देवाने आपला स्वतःचा श्वास त्याच्या नाकपुड्यात फुंकला. तिसरी अद्भुत गोष्ट, पहिली अद्भुत गोष्ट या उत्पत्तीमध्ये, की 7वा दिवस, 20वाचा दिवस, तो देवाने आशीर्वादित असा केला. आशीर्वाद दिला त्या दिवसाला, खूप महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, देवाने मातीपासून पुरुष उत्पन्न केला आणि त्याच्या नाकपुड्यात स्वतःचा श्वास फुंकला. स्वतः सारखा देवाने पुरुष बनवला. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट, की त्याच्याच बरगडीपासून देवाने स्त्रीची उत्पत्ती केली. त्याला सहाय्य करता म्हणून देवानं स्त्रीची उत्पत्ती केली. तर ह्या उत्पत्तीचा हा काय आहे? एक सौंदर्य, एक कळस किंवा स्मारक म्हणून साबात. आणि ह्या सर्व सृष्टीचं एक निगराणी करण्यासाठी पुरुषाची उत्पत्ती, आणि त्या पुरुषाला साथीदारी म्हणून स्त्रीची उत्पत्ती. आणि हे सर्व जेव्हा प्रत्येक दिवस जेव्हा देवानं आपल्या शब्दानं निर्माण केला, तेव्हा हे निर्माण केल्यानंतर देवानं काय म्हटलेलं आहे? हे फार चांगले आहे, हे चांगले आहे, हे उत्तम आहे, हे उत्तम आहे, हे वाईट नाही. आपण जेव्हा एकमेकाशी वागतो तेव्हा कळत न कळत आपण म्हणतो की अरे तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. आपल्याला अधिकार नाहीये. देवानं त्याला उत्पन्न केलं आणि उत्पन्न केल्यावर देवानं म्हटलं हे चांगले आहे, हे चांगले आहे. जे काही देवानं उत्पन्न केलं हे चांगले आहे. 6 दिवसातच आकार विरहित, शून्य व शून्य पृथ्वी वृक्षांनी, जीवजंतूंनी, प्राण्यांनी भरून टाकली. पारदर्शक, शुद्ध, तेजस्वी रंगाने, आकाराने सुगंधी केली. अप्रतिम अशी ही पृथ्वी देवाने, हे जग बनवलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, देवाने 7व्या दिवशी विश्रांती घेतली आणि त्या दिवसाला आशीर्वाद दिला. ह्याच्यामध्ये तुम्हाला समजलं? खूप महत्वाचं आहे. जी गोष्ट घडली त्या 4 गोष्टी, की देवाने शबाताची स्थापना केली, पुरुषाची स्थापना केली, त्याला सहचारीण स्त्री अशी, आणि त्या सगळ्याला काय देवाने म्हटलं? हे चांगले आहे. आता आपण हे बघू. प्रत्येक दिवशी, पहिल्या दिवशी देवानं काय निर्माण केलं, दुसऱ्या दिवशी काय निर्माण केलं. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. तिच्या भागावर निधी व काय होतं? त्याच्या भागावरती अंधकार होता. प्रथम काय होता? अंधकार होता. हे आपण जर अंधकार, आपल्याला अंधकार माहितीये म्हणून उजेडाचं महत्व आपल्याला कळतं. अंधकार हा आपल्या जीवनामध्ये अंधकार आहे. कधी कधी आपण म्हणतो दुःखी किंवा घरामध्ये संकटे असली की काय माझ्या जीवनात सगळा अंधकारच आहे. अंधारच आहे. अंधकार हे निराशेचं चिन्ह आहे. अंधकार हे सैतानाचं चिन्ह आहे. आणि ह्या अंधकारामध्ये देवानं काय केलं? पहिल्या दिवशी देवाने काय केलं? प्रकाश, अंधकार एकमेकापासून वेगळे केले आणि प्रकाशाला काय म्हटलं? दिवस म्हणाला व अंधाराला रात्र म्हटले. प्रियानो, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा.
प्रकाश, दिवस आणि रात्र बनवायला देवाला खूप असं काही, खूप कष्ट केलं, खूप काहीतरी केलं असं नाहीये. शब्दाने देवाने दिवस आणि रात्र निर्माण केली. आणि हा काय होता? पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी देवानी काय केलं? प्रथम काय होतं? अंधकार होता सगळीकडे. त्या अंधकारामध्ये काय केलं? प्रकाश निर्माण केलं. आणि एकमेकापासून अंधकार आणि प्रकाश वेगळा केला. अंधकाराला रात्र म्हटली आणि प्रकाशाला देवानं दिवस असं म्हटलं. आता दुसऱ्या दिवशी देवानी काय केलं? दुसऱ्या दिवशी जलास दुभागले आणि पाण्यापासून अंतराळ वेगळे केले व पृथ्वी राहण्यासाठी अनुरूप केली. खूप महत्वाची गोष्ट आहे. पृथ्वी राहण्यासाठी अनुरूप केली. आपले ॲस्ट्रॉनॉट्स मंगळावर जाऊन येतात, चंद्रावर जाऊन येतात, आणि आपण वाचतो, त्याचे पिक्चर्स बघतो की तिथं काही जीवन नाहीये. ती जागा राहण्यासारखी नाहीये. पण दुसऱ्या दिवशी देवानं जलास दुभागले आणि पाण्यापासून अंतराळ वेगळे केले आणि पृथ्वी राहण्यासाठी अनुरूप करण्यात आली. तिसऱ्या दिवशी देवाने काय केलं? तिसऱ्या दिवशी देवाने जलाशयाचा संचय एका ठिकाणी करून भूमी व समुद्र तयार केले. भूमी आणि समुद्र, पाणी आणि जमीन हे तयार केले. जल, कदाचित सगळीकडे पाणी असेल, ते पाणी वेगळं केलं आणि त्याला काय नाव दिलं? समुद्र, किंवा आपण ओशन्स म्हणतो. आणि जमीन तयार केली. तिसऱ्या दिवशी काय तयार केले? जलाशयाचा संचय एके ठिकाणी करून भूमी व समुद्र तयार केले. त्यानंतर समुद्र किनारा, डोंगर आणि दरी यावर देवाने हिरवळ, आपापल्या परीनं बीज देणारी वनस्पती व आपल्या परी बीज बळे फळे देणारी फळझाडे, भूमीत उप उपज होणारे जे प्लांट्स, वनस्पती निर्माण केली. उत्पत्ती 1:12 मध्ये याचा याचा उल्लेख केला आहे की देवानी कशी वनस्पती निर्माण केली, देवानी झाडे कशा प्रकारे निर्माण केली. त्याच्यानंतर ऋतू, दिवस, वर्ष दाखवण्यासाठी चौथ्या दिवशी देवाने सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले. काय गरज होती बरं? सूर्य, चंद्र आणि तारे. आपला जो देव आहे तो महान देव आहे. त्याला आप मनुष्य जातीला कशाची गरज आहे? ह्या याची खूप काळजी आहे, अजूनही आहे. त्याला काळजी होती. सूर्याची काय गरज आहे? चंद्र आणि तारे. प्रियानो, जर आपल्याला सूर्याचा प्रकाश जर नसता तर जीवन पृथ्वीवरती अस्तित्वात आलंच नसतं. सूर्याच्या प्रकाशामुळे वनस्पती आपलं अन्न बनवतात आणि ते अन्न आपण खातो. सूर्यप्रकाशामध्ये आपण दिवसाची सर्व कार्य करू शकतो. आपलं पूर्ण जीवन हे वनस्पतींच्या वरती अवलंबून आहे. आणि त्या वनस्पती हा सूर्याच्या प्रकाशामध्ये काय करतात? आपलं अन्न तयार करतात. म्हणजे फळं, भाजीपाला, हे जे काही आहे ते सर्व आपल्याला वनस्पतीपासून मिळतं. आणि वनस्पतींना ते जेवण तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे. दिवसभर फक्त ऊन ऊन ऊन, त्याच्यामध्ये माणूस काय झाला असता? वैतागून गेला असता. काही दिवसभर सारखं ऊन ऊन माणसाला, इस्रायल लोकांचं तुम्हाला माहितीये, नुसते कुरकुर कुरकुर कुरकुर, आणि तेच तेच कॅरेक्टर, तेच गुण आपल्यामध्ये आहे. आपण वंशज आहोत इस्रायलाचे. तेच कॅरेक्टर. काय करायचं? किरकिर करायची. तसंच आहे. म्हणून देवाने काय केले? एक डोळ्यांना आपल्या शांती व्हावे म्हणून रात्रीचे तारे निर्माण केले.
एक शीत प्रकाश, ज्याला चंद्राचा प्रकाश, तो तो निर्माण केला. हे चौथ्या दिवशी. चौथ्या दिवशी काय निर्माण केलं? चंद्र, सूर्य आणि तारे. आणि हे पृथ्वीवर दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य, आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी काय निर्माण केलं? चंद्र. दिवसावर प्रभुत्व चालवणार. प्रभुत्व हा शब्द तिथं उल्लेख केलेला आहे. का बरं प्रभुत्व? कारण सूर्याच्या प्रकाशावर आपलं जीवन अवलंबून आहे. उत्पत्ती 124:16 मध्ये हे दिलेले आहे की रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र निर्माण केला आणि दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्याची निर्मिती केली. हे कोणत्या दिवशी निर्माण केलं? चौथ्या दिवशी. चौथ्या दिवशी सूर्य, चंद्र व तारे यांची निर्मिती केली. आता आपण बघू पाचव्या दिवशी काय केलं. पाचव्या दिवशी देवाने पक्षी आणि जलाशयातील जीवजंतू देवाने पाचव्या दिवशी उत्पन्न केली. पक्षी आणि जलाशयातील जीवजंतू इतके अद्भुत प्राणी जलाशयामध्ये, समुद्रामध्ये, नद्यांमध्ये आहेत. अद्भुत अद्भुत प्राणी आहेत की त्याच्याकडे बघितल्यावर आपोआप आपण म्हणतो की अरे, हे असं कसं काय? हे असं कसं काय? हे किती सुंदर आहे. हा ऑक्टोपस किती सुंदर तो दिसतो. ऑक्टोपस, सी कुकुंबर, एक समुद्रातील काकडी, हे त्या प्राण्याचं नाव आहे समुद्रातल्या. आणि तो प्राणी बरोबर काकडी सारखा दिसतो. तुम्ही जर जवळ जाऊन बघितलं तर तुम्ही ते काकडी म्हणून उचलून उचलून घ्याल. आणि जेव्हा तुम्ही ते उचलून घ्याल, त्या उचलून घेतल्याबरोबर त्याला आपली भीती वाढते आणि शरीरातलं सगळं जे आहे अवयव तो बाहेर काढून एकदम मेल्यासारखा असं पडतो की मी आता मेलो आहे, मला आता तुम्ही काय हातात घेऊ नका, हात लावू नका. किती अद्भुत. जेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर जाल, आपोआप तो सगळं जे काही बाहेर आपल्या शरीरातले अवयव काढले ते आपोआप ऍब्सॉर्ब करतो, ओढून घेतो आणि परत मग तो त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये जिवंत असा दिसतो आपल्याला. किती अद्भुत, किती अद्भुत. समुद्रावरती आपण स्टार फिश बघतो, बरोबर ताऱ्यासारखे त्यांचा शेप आहे. किती सुंदर जलाशयातील प्राणी, किती सुंदर. निराळे पक्षी आपण बघतो, ते पण किती सुंदर आहेत. ते पक्षी किती सुंदर आहेत. पक्षी आणि जलाशयातील जीवजंतू देवाने पाचव्या दिवशी उत्पन्न केली. त्यांच्या जातीचे देवाने निरनिराळ्या त्याच्या जाती निर्माण केल्या. उत्पत्ती 1:21 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. देवाने पक्षी आणि जलाशयातील जीवजंतू निर्माण केले. आणि हे जेव्हा निर्माण केलं तेव्हा प्रत्येक दिवशी देवाने म्हटले हे चांगले आहे, हे चांगले आहे. सहाव्या दिवशी देवाने वरिष्ठ जातीचे प्राणी निर्माण केले. ऐका, वरिष्ठ जात. आतापर्यंत जे आपण पाहिलं समुद्रातील प्राणी, पक्षी निर्माण केले ते खालच्या जातीचे प्राणी, आणि वरिष्ठ जातीचे प्राणी निर्माण केले सहाव्या दिवशी. आणि देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्राम पशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजव. आणि तसे झाले. उत्पत्ती 1:14. वरिष्ठ जातीचा प्राणी. त्यानंतर उत्पत्ती कार्याचा मुकुटमणी आपल्या प्रतिरूपाचा. हे पण ऐका तुम्ही. ऐका, आपण कधी कधी उत्पत्तीकडे दुर्लक्ष करतो. आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवानं. आपल्या सारखा मनुष्य निर्माण केला. आपल्याला काहीही हक्क नाहीये दुसऱ्यावरती घाण उधळायची. काही हक्क नाहीये. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती दगड फेकता, त्या दुसऱ्याबद्दल वाईट बोलता, दुसऱ्याबद्दल काहीतरी वाईट प्लॅनिंग करता, तेव्हा लक्षात ठेवा की आपण ती गोष्ट देवाला करत आहोत. कारण तो माणूस देवा सदृश्य आहे. तो माणूस परमेश्वरासारखा आहे. त्याच्यावर तुम्ही घाण ओतू नका. आपण ती गोष्ट नाही करायला पाहिजे.
नाही करत, त्याच वेळेस आपण ही बायबलचं वचन लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर उत्पत्ती कार्याचा मुकुटपणी मणी आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. प्रतिरूपाचा, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. उत्पत्ती 1:27. नर आणि नारी ही निर्माण केली मनुष्याने. कोणत्या दिवशी? 6व्या दिवशी. उच्च जातीचा प्राणी निर्माण केले. वरिष्ठ जातीचे प्राणी निर्माण केले. आता मनुष्याला वरिष्ठ जातीचा प्राणी का म्हटलं जाते? का म्हटलं जाते? आपण कोणत्या गोष्टीमध्ये वरिष्ठ असे आहोत? आपण जर प्राण्यांचे, पक्षी, प्राणी, इतर प्राणी पाहिले तर ते बोलू शकत नाहीत. ते बोलू शकत नाहीत. ते उडू शकतात, चालू शकतात, आपल्या शरीराची हालचाल करू शकतात. पण मनुष्य प्राणी हा चालू शकतो, बोलू शकतो. आणि सर्वात महत्वाचा, मनुष्याला देवाने हा जो ब्रेन दिलेला आहे, हा मेंदू दिलेला आहे, तो पॉवरफुल आहे. त्यामुळं आज मनुष्य कुठच्या कुठे गेलेले. कितीतरी प्रगती माणसाने ह्या मेंदूमुळं केलेले. ह्या मेंदूमुळं ह्या जगावरती त्याचं प्रभुत्व आहे. ह्या प्राण्यावरती आपण प्राणी आहोत. पण कोणत्या जातीचा प्राणी आहोत? वरिष्ठ जातीचा आपण प्राणी आहोत. वरिष्ठ जाती, सर्व प्राण्यांच्या वरती आपण वरिष्ठ आहोत. कारण आपल्याला एक पॉवरफुल ब्रेन देवाने दिलेले, एक पॉवरफुल बुद्धी, मेंदू दिलेला आहे, ज्यानं आपण विचार, चांगल्या वाईटाचा विचार करू शकतो. चांगलं वाईट याचा विचार करू शकतो. कितीतरी मोठ्या मोठ्या ह्या मेंदूतून निघालेले आहेत. किती एरोप्लेन, ट्रेन्स, कम्प्युटर, आज सगळं जग कम्प्युटराइज झालेलं आहे. कशामुळे? ह्या माणसाच्या ह्या मेंदूमुळं. पॉवरफुल असा ब्रेन देवानं माणसाला. आणि अशा प्रकारे ह्या इतर प्राण्यांच्या पासून मनुष्य हा वेगळा वेगळा आहे. वरिष्ठ जातीचा प्राणी, नर आणि नारी असे देवाने उत्पन्न केले. आणि काय म्हटलं देवाने? हे उत्तम आहे, हे चांगलं आहे. उत्पत्ती 1:31. आपण केलेले सर्व काम हे फार चांगले आहे असे देवाने पाहिले. आता आपण हा 6 दिवसामध्ये देवाने काय केलं, 7 दिवसामध्ये देवाने 7व्या दिवशी काय केलं हे पाहिलं. आता हे जी उत्पत्ती आहे, हिंदू लोकांना जर आपण सांगितलं तर जेव्हा हे सांगतो तेव्हा ते कधी कधी हसतात. पण आपल्या देवानं हे जे केलेलं आहे ते देव बोलला आणि झाले, अवघे झाले. देव बोलला आणि अवघे झाले. हे सर्व कशाने निर्माण केलेलं आहे? एका शब्दाने निर्माण केलेलं आहे. स्तोत्र करता सामिस्ट काय म्हणतो? परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुख स्वभावाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. स्तोत्र 33 6 उघडून वाचा. आणि या उत्पादनशील शब्दाचे कार्य कसे चालले हा प्रश्न आहे. हे कसे चालले? उत्पादक शब्द आणि पूर्व अस्तित्व असलेल्या भौतिक वस्तू 6 दिवसातील ऐश्वर्ययुक्त उत्पत्ती कार्यविषयी देव बोलला, याला दैवी आज्ञा जबाबदार आहे. उत्पत्ती 13 6 9 11 14 20 आणि 24 यामध्ये प्रत्येक ठिकाणी उल्लेख आहे की याला जे काही उत्पत्तीचं कार्य याला मध्ये दैवी शक्ती, दैवी आज्ञा, देवानं आज्ञा केली. शब्द बोला की प्रकाश होऊ दे, आज्ञा केली आणि ते झालं. प्रत्येक दिवसाच्या आज्ञेने जे काही आहे जगामध्ये, जे काही शक्ती निर्माण झालेल्या आहेत त्या देवाने शब्दाने निर्माण झाले. तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. आपल्याला एक बायबलमधील स्टोरी माहित आहे की देवाने वादळ कसं शांत केलं. देवाने वादळ कसं शांत केलं? शब्दाने. तीच शक्ती तेव्हाही होती
आणि आजही देवामध्ये तीच शक्ती. खरोखर देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. प्रियानो, हे लक्षात घ्या, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. इब्री 11:3 मध्ये देवाच्या शब्दाने. पूर्वी अस्तित्वात असलेल्या ज्या काही वस्तू या उत्पादक शब्द अवलंबून नव्हता. विश्वासाने आपल्याला कळले की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. जे दिसते, जे काही दृश्य आहे, जे अदृश्य आहे, हे सर्व देवाने आपल्या एका शब्दाने निर्माण केले. एखाद्या वेळी जर देवाने पूर्वी अस्तित्वात असलेल्या वस्तूंचा उपयोग केला असता, आदाम आणि पशूंना जमिनीवरील मातीपासून घडविले आणि देवाला आदामाच्या फाशीपासून निर्माण केले. सुरुवातीलाच आपण पाहिले की सुरुवातीला काय होता? अंधकार होता. असं कुठं बायबलमध्ये लिहिलेलं नाही की पूर्वी काही अस्तित्वात होतं, आधी अस्तित्वात होतं, असा कुठेही उल्लेख नाही. तर जे काही घडवलं अंधारातून फक्त शब्दाने सर्व पृथ्वी घडवलेली आहे. आदाम आणि पशूंना जमिनीवरील मातीपासून घडविलं आणि हवेला आदामाच्या फाशीपासून निर्माण केले. तरी शेवटी देवाने सर्व जे काही घडवलं ते सर्व आपल्या शब्दाने घडवलेले आहे. ही आहे उत्पत्तीची गोष्ट. उत्पत्तीच्या पुस्तकातील उत्पत्तीच्या कार्याच्या वृत्तांताविषयी पुष्कळ प्रश्न विचारले जातात. विशेषतः ज्यांना आपल्या धर्माबद्दल कल्पना नाही, तर त्यांना ही एवढी अथांग पृथ्वी बघून हे एका दिवसामध्ये हे घडलेलं नाही. आपण ख्रिस्ती लोक ही एकच असं वचन धरून बसतो की ह्याच्यामध्ये देवासाठी एक दिवस हजार हजार वर्षासारखा आहे. किंवा त्याचबरोबर तिथं देवा 1000 वर्ष एक दिवसासाठी, किंवा एक दिवस 1000 वर्षासारखे. पण बायबलमध्ये उत्पत्तीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का शब्दाने, म्हणजे क्षणामध्ये ते घडलेलं आहे. हे जे एक काढलेले काय म्हणतात त्याला, तर्क, की देवाला हजारो वर्ष ही पृथ्वी बनवायला लागली, हे चुकीचं आहे. अंतराळ, सूर्य, चंद्र, तारे हे सर्व शब्दाने निर्माण केलेले आहे. किंवा ते त्याला हजारो वर्ष लागले, ही चुकीची गोष्ट आहे. उत्पत्ती 1:1 ते उत्पत्ती 2:3 आणि उत्पत्ती 2:4 ते 25 यामध्ये बायबलच्या उत्पत्तीचा वृत्तांत दिलेला आहे. आणि नवा करार आपण उद्याला ते बघणार आहोत. जुना करार आणि नवा करार हे एकमेकांमध्ये सांगड आहे आणि त्याची वचनं आपण उद्याला बघणार आहोत. उद्याला आपण हेच बघणार आहोत की हे जे तर्क वितर्क करतात की देवाला एक दिवस हा 1000 वर्षासारखा, किंवा 1000 वर्ष एक दिवस म्हणजे 1000 वर्षांसारखा आहे. तर हा जो तर्कवितर्क आहे, त्याच्यासाठी आपण वचनांचा आधार घेऊन हे जे तर्कवितर्क करतात ते चुकीचं कसं आहे ते आपण वचनांचा आधार घेऊन उद्याला बघणार आहोत. देव बाप, आता मला वाटते तुम्हाला चांगला कळलेला असेल की देवाने 6 दिवसात काय उत्पन्न केले आणि या 6 दिवसाला किती महत्व आहे, हे किती चांगलं आहे, हे तुम्हाला कळलं असेल. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आणि परत आपण उद्याला सर्वांना इन्व्हाइट करा. प्रत्येकांना कमीत कमी 4 ते 5 लोक, 10 लोक तुम्ही उठवा, त्यांना फोन करून उठवा, जागा करा. आपण खूप चांगला अभ्यास करत आहोत. सगळ्यांना याचा हे झालं पाहिजे, मार्गदर्शन झालं पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे देवाच्या वचनाचा. तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने जबाबदारी घ्या, फोन करा आणि भरपूर लोकांना इन्व्हाइट करा. थोडे दिवस 1 तासभर झोपेतून उठून देवाच्या वचनांचं मनन करण्यामध्ये काही हरकत नाही. हे तुमची रुटीन असली पाहिजे. ही माझी स्वतःची रुटीन आहे, मी खोटं नाही बोलत आहे. सकाळी उठून देवाची प्रार्थना करणं, बायबल वाचणं, हे माझं स्वतःचं रुटीन आहे. तेच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सकाळी उठा आणि ह्या भक्तीमध्ये इन्व्हाइट करा लोकांना. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो.